शेतकऱ्यांचा यावर्षीचा खरीप अतिवृष्टीमुळे अक्षरशः वाया गेलाय आणि त्यामुळे सैरभैर झालेल्या शेतकऱ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्तता या रब्बी हंगामावरती अवलंबून आहेत। आता रब्बी हंगामातील शेतकऱ्यांचं मुख्य पीक असलेला हरभरा हाती आलाय। मात्र शेतकऱ्यांची आर्थिक भिस्त अवलंबून असलेला हरभरा आता मातीमोल भावानं व्यापाऱ्यांकडून खरेदी केला जातोय। हरभऱ्याला असलेल्या प्रति क्विंटल 5,875 या हमी भावापेक्षा देखील कमी भाव शेतकऱ्यांना सध्या मिळतोय। प्रति क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयांची शेतकऱ्यांची लूट केली जाते। कर्जमाफी देणाऱ्या सरकारच्या व्यवस्थेकडून हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या त्रुटीचा आढावा घेतलेला आहे। आमच्या प्रतिनिधींनी आपण जाणून घेऊयात। अतिवृष्टीमुळे हातून खरीप गेला आणि शेतकऱ्यांच्या सर्व आशा होत्या त्या रब्बीवर आणि रब्बीतलं मुख्य पीक असलेल्या हरभऱ्यावर। मात्र अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याचे भाव पडले गेलेत किंवा पाडले गेलेत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। हरभऱ्याचा हमी भाव जो आहे तो 5,875 रुपये मात्र अकोला बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना भाव मिळतो तो 4,900 ते 5,100 रुपयांपर्यंत, म्हणजे जवळपास हमी भावाच्या 700 ते 800 रुपये कमी जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांना मिळत आहे। आणि हमी भावाशिवाय खरेदी केली तर संबंधितावर गुन्हे दाखल होतात असा एक कायदा महाराष्ट्रात आहे। मात्र तो कायदा कसा धाब्यावर बसवला जातो हे प्रत्येकदा दिसतं आणि मात्र सरकार काही करत नाही आणि शेतकरी हतबल होतो। आणि हा पैसा जो आहे शेतकऱ्यांना हवा असतो, त्यांचे बरेचसे कामं असतात। आता उन्हाळ्याचे कामं जे आहे शेतीचे ते करण्यासाठी शेतकऱ्यांना पैसा हवा आहे, मात्र त्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही आणि त्यांना नकळतपणे आणि इच्छा नसताना आपला हरभरा विकावा लागतो आणि हरभरा आहे तो मातीमोल भावात शेतकऱ्यांना विकावा लागतो। त्यामुळे मायबाप सरकारने शेतकऱ्यांना किमान त्यांचा हमी भाव जो आहे तो हक्काचा हमी भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशीच अपेक्षा हे शेतकरी व्यक्त करतायत। उमेश अरुणे, एबीपी माझा, अकोला। तर अकोला बाजार समितीमध्ये आलेल्या या शेतकऱ्यांना हरभऱ्याचं पीक तरी आपली मदत करेल अशी भाबडी आशा होती। मात्र बाजारामध्ये सध्या हरभऱ्याच्या पडलेल्या भावामुळे त्यांची स्वप्न ही पार मातीमोल झालेत। त्यांना त्यांचा हरभरा 4,800 ते 5,100 अशी मातीमोल भावानं विकावा लागतोय। क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयांचा तोटा सहन करण्यापलीकडे शेतकऱ्यांच्या हाती काहीही राहिलेलं नाहीये। अडचणीत असलेला शेतकरी वाटेल ते भाव मार्केटमध्ये असला त्या भावाने माल विकून मोकळा होतो, कारण त्याला विकास लागते, ही अडचण असते शेतकऱ्याची। मग आज MSCचे भाव 5800 काही रुपये आहेत आणि बाजारात प्रत्यक्षात त्याला 5,000 ते 51-52 भाव मिळून राहिले। याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान आहे। आमची शासनाकडे एक विनंती आहे की शासनानं ज्यावेळी हंगाम चालू होतो ते 15 दिवस अगोदर नोंदणी चालू करायला पाहिजे। तूर असो, हरभरा असो, सोयाबीन असो, प्रत्येक गोष्टीची नोंदणी 15 दिवस माल निघायच्या अगोदर चालू करायला पाहिजे, म्हणजे या गरीब शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल। नाफेडचं खरेदीचं प्रमाण हे फक्त 5% असते। 95% लोक गरीब शेतकरी हा अल्प उधारकच आहे आता सर्वसाधारण, आणि तो बाजारातच माल विकतो। काही जणाले तर अजून नोंदणी कशी करावं हे पण समजत नाही। त्यामुळे आपला माल झाला तो बाजारात घेऊन येतो, पण बाजारातच व्यवस्थित भाव पाहिजे, शासनानं देईल अशी आमची हे आहे। राज्यातील प्रत्येक बाजार समितीमध्ये हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची अशी सर्रासपणे लूट सुरू आहे। राज्यामध्ये हमीभावापेक्षा कमी भावानं शेतमाल खरेदी केल्यास खरेदी करणाऱ्यावरती फौजदारी कारवाई करण्याचा कायदा आहे। मात्र हा कायदा फक्त कागदोपत्रीच असल्यामुळे व्यापारी आणि दलालांचं चांगलंच फावतंय। त्यामुळे हरभरा खरेदीमध्ये व्यापारी आणि सरकारच्या माध्यमामधून मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी केलाय। सरकारनं ही लूट थांबवली नाही तर या विरोधामध्ये राज्यभरामध्ये मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी सरकारला दिलाय। व्यापाऱ्यांचं चांग भलं करण्यासाठी शेतकऱ्यांचा माल रिजेक्ट करायचा, त्यात कुठल्या ना कुठल्या त्रुटी काढायच्या आणि व्यापाऱ्यांचं मात्र भलं करायचं, असं सरकारी खरेदीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। एका बाजूला सरकार कर्जमाफीची घोषणा करतं आणि दुसऱ्या बाजूला हरभऱ्याच्या खरेदीमध्ये प्रति क्विंटल 1,000 रुपये त्रुटीप्रमाणे शेतकऱ्यांना प्रायव्हेट मार्केटमध्ये हरभरा विकावा लागतो। हे दोन विरोधाभास आहेत, लक्षात ठेवा। त्यामुळे या खरेदीची चौकशी झाली पाहिजे। या खरेदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा आहे, याची कठोर चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि यानंतर मागील 5 वर्षातील हरभरा पिकाचा हमीभाव आणि 5 वर्षातील महाराष्ट्रातील हरभरा पिकाचं लागवड क्षेत्र नेमकं किती होतं आपण जाणून घेऊयात। वर्ष 2021-22 हमीभाव होता 5,230 रुपये। त्यानंतर 2022-23 मध्ये हमीभाव होता 5,335 रुपये। वर्ष 2023-24 मध्ये हमीभाव होता 5,440 रुपये। त्यानंतर 2024-25 मध्ये हमीभाव 5,650 रुपये।
2025-26 मध्ये हमीभाव 5,875 रुपये. तर लागवड क्षेत्र नेमकं किती आहे आपण जाणून घेऊयात. 2021-22 मध्ये लागवड क्षेत्र होतं 26.5 लाख हेक्टर. त्यानंतर 2022-23 मध्ये लागवड क्षेत्र होतं 29.6 लाख हेक्टर. 2023-24 मध्ये लागवड क्षेत्र होतं 25 ते 26 लाख हेक्टर. इतकी घट झालेली दिसतीये 2023-24 मध्ये. आणि त्यानंतर 2024-25 मध्ये 24 ते 25 लाख हेक्टर इतकं लागवड क्षेत्र होतं. 2025-26 मध्ये लागवड क्षेत्र 29 लाख हेक्टर अंदाजे आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.